हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 10 जून, म्हणजे माझ्या नवऱ्याचा बड्डे आणि ते गेलेत रुद्रला स्कूलमध्ये आणायला. तर रुद्रची शाळाचा कालपासून चालू झाली, 8 तारखेपासून 2 दिवस झाले. आणि इतका परेशान आम्ही झालो आहे खरं तर शाळेमुळेच. कारण व्हॅन लावायचं बघतोय तर व्हॅनवाला बोलतोय की 6-10 वाजता तो घरी येणार त्याला न्यायला. आणि आपण जर सोडलं ना तर आपण 6:45ला सोडू शकतो. 6:55ला त्याची शाळा. जास्त लांबही नाही, गाडीवर 5 मिनटं, रिक्षाने गेलं तर 10 मिनटं खूप झाले. आणि आता आम्हीच टेन्शनमध्ये आहे. आणि रुद्राने तर स्पष्ट सांगितलं आहे की 6च्या आधी मी उठणारच नाही. त्याला जर 6:10ला जायचं असेल तर त्याला 5:30ला उठावं लागेल. जो की आता तो आम्ही 6ला उठतो तेव्हा मग 6:45ला तो घरातून निघतो. तर हा इतका मोठा इश्यू झाला आहे. मध्येच आम्ही मागच्या महिन्यातच रूम चेंज करायचं म्हणत होतो, तेव्हा म्हटलं नाही व्हॅन लावून देऊ, कारण तेव्हा व्हॅनवाल्याने टायमिंग सांगितला 6:30चा आणि आता त्याने टाईम चेंज सांगितला आहे. तर आता आम्ही एकदम टेन्शनमध्ये. आणि आता तर ते जाताना म्हणत होते मी नाही जात, रुद्राला नाही जातो घेऊन यायचं असं म्हणत होते, कारण कंटाळा येतोय तिकडून येणार, परत त्यांना पोस्टमध्ये पण जायचं, कारण आपल्या आजची पार्सल बघा फक्त ढीक. आणि अजून अजून 20 तरी पार्सल, 20 किंवा 25 तरी म्हणजे बाकी आहे. कारण ड्रेस तर बघा अजून शिवलेले ड्रेस आहेत, त्या अजून इस्त्री करायचे आहेत. आणि साड्या पण या सगळ्या ज्या काढल्यात नाही त्या सगळ्या पॅक करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ साड्याचेच 20 पार्सल निघतील अजून, आणि ड्रेसचे अजून 5-6 असतील. तर अजून इतकी निघणार आहेत. आणि ऑलरेडी 30 निघल्या असतील. आणि इतका छान रिस्पॉन्स, म्हणजे वटपौर्णिमेचा खरंच खूप भारी सेल झाला. आणि हे सणच असतात असे की त्यावेळेस आपला चांगला सेल होतो. मग त्याच्यामुळे हे सीझनचं टाईम अजिबात सोडायचा नाही. आणि त्यात आता आषाढी एकादशी येते, त्याच्यामुळे मला ते पण पॅटर्न अजून रेडी करायचे आहेत, फ्रॉकचे, ड्रेसचे, घागरे असे. तर ते अजून करायचे आहेत. पण म्हटलं आता ह्याच्यातून फ्री होऊया. 12 तारखेपर्यंतच मी आता वटपौर्णिमेचं बुकिंग घेणार आहे, कारण बायकांचं ब्लाऊज वगैरे पण शिवून झाले पाहिजेत. 12 तारखेला जरी मी बुकिंग घेतलं तर माझी साडी 20 तारखेपर्यंत आरामात जाते. मग त्यांच्याकडे 9 दिवस राहतात. 29 जूनला वटपौर्णिमा आहे, 8 दिवस राहतात ब्लाऊज शिवण्यासाठी. त्याच्यामुळे 15पर्यंत बुकिंग घेतलं तरी चालेल, पण मी 12पर्यंत घ्यायचं ठरवलं आहे, कारण डिस्पॅच होईपर्यंत 1-2 दिवस जातात वगैरे. तर आता मी करते स्वयंपाक. आम्ही पॅकिंगच करत होतो, उठल्यापासून आमचं हे चाललं पॅक करायचं. आणि ते पण कंटाळे होते पॅकिंग करून करून. पण आज त्यांनी सुट्टी घेतली बड्डे असल्यामुळे. तर मी अजून काही पोस्ट केलेलं नाही आहे इन्स्टाला वगैरे, याला यूट्यूबला, कारण म्हटलं नको, म्हटलं त्यांना असं वाटतं की उगाच लहान लेकरांसारखं नको टाकू पोस्ट, असं त्यांचं मत असतं. तर चला आता ते दोघंजण येत आहेत तोपर्यंत मी स्वयंपाक करते, कारण सकाळपासून आम्ही तिघं पण म्हणजे इतकं जास्त इतकं बिझी रुटीन आहे ना की कळतच नाही. उठलोय, आई तर चहा पिली, त्यांचा बड्डे आहे तर मी त्यांना द्यायला पाहिजे, तर त्यांनीच मला दिलाय. आणि उठल्यापासून आम्ही देवपूजा फक्त केली झाडू मारून आणि हे केलंय. आणि आता तितकाच जास्त कचरा लगेच झाला, कारण बघा एवढी पार्सल पॅक केलेले आहेत. आणि त्यांनीच मला इथं चहा बनवून दिला होता, जो की मी पिली नाही, कारण मी चहा बंद केला. मग टोस्ट फक्त खाल्ला आणि इकडे आणून चहा ठेवला, त्यांना माहीतच नाही आहे. कारण मी आता चहा सोडला, म्हणजे डोळ्याच्या प्रॉब्लेममुळे. म्हटलं चहा सोडून बघू 1 महिनाभर ती काय फरक पडतोय ते. तर चला आता ते दोघं येतील. तर मी केळेवाल्याकडे ना म्हटलं त्याला की बाबा आता रोज खायचे तर केळे दे. त्याने आजचे केळे दिलेत बघा. 2 त्यांनी इतके सुकलेले आणि असे एवढे हे केळे दिलेत, आणि 2 त्याने असे दिलेत, म्हणजे 2 कालचे असतील, हे 2 आजचे ताजे आहेत. तर आपण कुठे म्हणजे बांधतो ना ज्यावेळेस मंथली, तर हे अशी भानगडं होतात. आता विचार करते की स्वतःच खाली जाऊन घ्यावं की सांगावं, कारण हे बघा इकडून हे पण खराब होईल संध्याकाळपर्यंत. आणि आज खाल्लेले आहेत, आता डायरेक्ट हे उद्या सकाळीच खायचे. सकाळी खाते मी, संध्याकाळी 1च खाते आणि सकाळी 2 खाते, असं आहे. तर आता मी चालले आयब्रो करायला. आणि माझ्यासारखेच बरेच जण असतील, काहीतरी फंक्शन किंवा काही कार्यक्रम आल्याशिवाय करत नाही. मी सुद्धा करत नाही. मला तर व्हिडिओ शूट करायचे असतात, मला सगळेजण म्हणतात करत जा, तर मी काही करत नाही. आणि आमच्या इकडं मी इथं आल्यापासून एक काम चालू आहे, आणि अजून एक काम चालू आहे. माझं नशीब तर इतकं खराब आहे की आयब्रो करायला सुद्धा गर्दी एवढी होती ना पार्लरमध्ये, इतकं वाटलं. तुम्हाला करता नाही आलं तर आता माझं स्वतःच हाताने करणार आहे, कारण इतकी गर्दी होती. 3-4 जणांचं ते फेशियल क्लीनअप हे ते होणार, त्यापेक्षा म्हटलं माझं मी घरी जाऊन करते. तर आता जसं जमल तसं थोडंसं करणार आहे सेट, फक्त जसं येते तसं करणार. आणि येताना मिठाई घेऊन आली, त्याच आयब्रोच्या पैशाची. जेव्हा पण आम्ही कोणतं सेलिब्रेशन करतो ना, तर आम्हाला सगळ्यात पहिलं ना दमनचीच खूप जास्त आठवण येते. कारण दमनमध्ये सगळेजण एवढे मिक्स होऊन सेलिब्रेशन करतात, म्हणजे कोणाचाही बड्डे असू दे, ज्या दिवशी बड्डे त्या दिवशी आम्ही सगळे खुश. पार्टी, केक,
ज्याच्या बर्थडे त्याच्या घरी पार्टी मस्त हे अशा गोष्टी व्हायच्या. त्याच्यामुळे तिकडं छान वाटायचं. इथं एवढं अजून कोणी क्लोज असं झालंच नाही की एकत्रही करता येईल वगैरे, किंवा कोणाला बोलवलं ना तरी पण येणार नाही, तुमचं आहे तुम्ही जाऊन या असं बोलतात. तर मलाच कसं तरीच होतं. आणि एक बघा पोरगं मागं रुसून बसलंय, कारण ते का रुसला ना ते मी तुम्हाला पुढं सांगते. आणि तर फायनली आमचं इथं औक्षण झालेलं आहे. हॅपी बर्थडे टू यू. तर सगळ्यात आधी सकाळी विश केलेलं आहे बरं का, आणि सकाळी पण हे केलं आहे. पण आता आम्ही निघालो बाहेर मस्तपैकी रेडी होऊन. या की हॅपी बर्थडे रुदू, हॅपी बर्थडे म्हणली पप्पाला. तर रुद्राला कापायचा आहे केक, आणि पप्पाचं म्हणणं आहे की मी काही लहान आहे का, मला केक नको वगैरे, आणि ते अडून बसलेत की केक घ्यायचा नाही. आणि हा रुसून बसलाय केक घ्यायचा. अरे घ्यायचं म्हणजे बरं ठीक आहे, जावा तुम्ही बाहेर, हवेला थोडं थांबा, मी आले लगेच. गिफ्ट घ्यायचं आहे का? बरं पैसे काढ गुल्लक मध्ये, चल काढ लवकर. गिफ्ट घ्यायचं आहे ना? नाही नाही गिफ्ट घ्यायचं आहे, गिफ्ट घेतोय तो. जा गुल्लक मधले पैसे काढ. आता येते बँक बाहेर. तर हे आमच्यात असं आहे, एकाला केक कापायचा नाहीये आणि बाहेर पण यायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे की आपण घरीच आणूया आणि घरीच खाऊया. लाज वाटते. लाजवळचं झाड आहे आमचं हे. आणि हे आमचं दुसरं हात काढ की राहतो, पप्पाकडून काढून घे, तोपर्यंत मी साडी चेंज करून तिचा. फक्त ना 10-20 मिनिटात ही अवस्था झाली माझी. ते बोलले की मग साडी बदल, कारण यायला मला 11 तर वाजतील. त्याच्यामुळे मी साडी बदलते, कारण एवढा घाम येतोय ना मला प्रचंड. साडी लय मस्त दिसते पण मला काढायची अजिबात इच्छा नाही आहे. पण आता ते म्हणतायत तुला कम्फर्टेबल नाही वाटणार बाहेर, तर आता मी साडी चेंज करते मग जाते. सगळं आवरले ना, ते सगळं आवरायचं अर्धा तास जाईल आता. आलो आता फायनली. इकडं नॉनव्हेजचे हॉटेलच नाही आहे ना, नाही कुठे कोच्चित. आम्हाला तर अजून सापडलं ना, आता आम्हाला वर्ष होत आलं. हा का? आणि तिकडं आपण नाही जाऊ शकत. कुठं आहे तू? तिकड नसेल काय, इथून पुश. बटर काढून खायचं झालं रोटी. ऑलरेडी एवढा मोठा आहे, पण आम्हाला चांगलं ना, आम्हाला चालतंय आमचं अजून आहे ना, आमच्यासाठी फायद्याचं आहे. कसं लागतंय जेवण? जेवण कसं वाटलं? क्वालिटी क्वांटिटी. गर्दी बघा फुल भरलंय है ना. इथलं गिफ्ट तर पूर्ण जेवण संपवल्याचं गिफ्ट असतं लहान मुलांसाठी. भेटलं का? खुश. आणि एवढं मिळवण्यासाठी रोटी पूर्ण संपवावी लागली. एक छोटा नान है ना. अभी शेयर करेगा या अकेला खाएगा? आणि येतानाच आम्ही केक घेऊन आलो, तो पण ह्यांना इतकं कन्व्हिन्स केलं की नाही घेऊया घेऊया, तेव्हा कुठं ते मानले. आणि आमचं कसं होतं की बाहेरच केक घेऊन जाऊन हॉटेलमध्ये कट करू, पण त्यांना एवढी लाज वाटत होती, म्हणे नको आहे बाई हॉटेलमध्ये केक कट करायला ना, सण तसं म्हणायला लागले. कोणीतरी सोबत असेल ना, मग त्यांचं म्हणणं होतं की एकटं दोकटं कुठे जायचं आणि केक कापायचा, कोणीच सोबत नाही आहे असं म्हणत होते ते. त्यामुळे मग आम्ही येताना मग म्हटलं केकशिवाय सेलिब्रेशन कसं, त्यांचं तर चालत राहू दे केक कशाला. आणि मग एकाएकी ठरलं, त्यामुळे मी असं काय टिपॉय वगैरे साफ करून घेतलेला नव्हता, साडी ठेवल्या होत्या त्याच्यावरती. आणि आता म्हटलं फक्त वरतून आपण साफ करूयात. आम्ही सामान काढत नाही, कारण याच्यामध्ये सगळं माझे पेपर कटिंग्स आहेत, जे की खजाना आपण म्हणतो ना, तो मी तर साठवून ठेवलेला आहे याच्यामध्ये, इथून हालत नाही म्हणून. आणि इथं बघा स्वतःच्या बड्डेची स्वतः साफसफाई करायचं चालू आहे मस्तपैकी. आणि हे ज्यावेळेस सेव आमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर आले की नाही, तेव्हापासून खरंच बऱ्याचशा गोष्टी नाही हे दोघंजण साफ करून घेतात, म्हणजे माझी गरजच नाही, त्यांचं ते करतात. आणि टिपॉयमध्ये पण आतल्या साईडने एवढी धूळ होती ना, एवढी की ह्याच्यामुळं म्हणजे याच्यामुळे व्हॅक्यूम क्लिनरमुळं सगळी धूळ निघून गेली. आतल्या साईडून खडे असतात ना, तिकडून थोडी काच उचलली. माहिती आहे तुम्हाला, जर बड्डे वगैरे असेल ना, काही पण असू द्या, शक्यतो जास्तीत जास्त ना ब्लिंकिटवरून केक मागवायचा. म्हणजे अगदी अर्ध्या किलोचा केक आपल्याला 300-350च्या आसपास मिळतो. तोच अर्ध्या किलोचा केक तुम्ही ज्यावेळेस बेकरीत घ्यायला जाता ना, 580, 540,
500च्या वरच, 500च्या खाली कोणताच केक नाही. एकदमच साधा सिंपल, एकदम खूपच छोटा आहे. म्हणजे समजा आता 300 ग्रॅमचा वगैरे असेल तर मग तो भेटतो की तिला 480 430 असा भेटतो. पण ते इतका अजिबातच दिसायला चांगला नसतो. उगाच काहीतरी केल्यासारखं असं, त्याला फिनिशिंगच नसते काय त्या केकला. आणि फिनिशिंगवाले केक घ्यायचे असतील ना मग ते एवढे महाग. आणि एवढा मोठा केक आपल्याला संपतही नाही, पडतो फ्रीजमध्ये आणि पडून पडून परत कचऱ्यात जातो. आणि त्याच्यामुळे मग छोटासाच घ्यायचा. छोटी फॅमिली असेल ना छोटासा, त्यामुळे ब्लिंकिटवरून मागवा. ऑफर पण चालू आहे केकवरती, माहिती आहे 25% ऑफ होता केकवरती. पण मी दुपारीच मागवणार होती, कारण मी म्हटलं ह्यांचा बड्डे, त्यांनीच केक पण आणायचा, त्यांनीच सगळं करायचं. हे बरोबर नाही ना, आपण काहीतरी केलंच पाहिजे म्हणून. पण परत मी विचार केला की त्याच्यावरती नाव लिहूया. मग ब्लिंकिटवरून आपण मागवलं तर त्याच्यावरती नाव नाही लिहिता येणार, तसंच आपल्याला फक्त केक येतो. आणि आईस्क्रीम तर असले भारी आहे ना ब्लिंकिटची, म्हणजे आज मी त्यांना फक्त तेवढंच गिफ्ट दिले, ते म्हणजे आईस्क्रीम, बाकी काही पण नाही दिलेलं. आणि चला आता छोटूसा केक मस्त होता पण इतकुसाच. आणि आता आम्ही करतोय तिघंजण मिळून सेलिब्रेशन. आणि रुद्राच्या चेहऱ्यावर तर आत्ता बघा कसा हॅप्पी झाला एकदम केक आणल्यामुळे. फक्त त्या केकसाठी तो एवढा वेळ, त्याला हॉटेलमध्ये जेवायला पण एवढं काही आवडत नाही. त्याचं म्हणत होतं नाही नाही जेवलं तरी चालतोय पण केक पाहिजे, केक पाहिजे म्हणत होता मम्मा. आणि इथे आम्ही म्हणजे किती वेळचं हे लावत होतं कॅन्डल, पण ही कॅन्डल लागतच नव्हती. तिला काय झालं होतं काय माहीत. इथं 10-15 काड्या संपवत आणल्या तरी ती लागायचं काही नाव घेत नव्हती. तर आता बघूयात किती वेळचं लावते. आणि मला तर हसायला येत होतं. म्हटलं आज काय हिला काय नेमकं झालं, कॅन्डलला लागतच नव्हती, किती वेळचं नव्हतं लागत. आणि त्यात आज माझ्याकडे लायटरही आहे, इलेक्ट्रिकवाला. तो असा लावून धरला ना तो आपोआप पेटतं. पण त्याला चार्जिंगच केलेला नाही आहे. म्हणजे मी गावाकडून आल्यापासून त्याला चार्जिंगच नाही लावलेलं. आणि आता मी घेऊन आई यायलाच गेली तर चालतच नव्हता, ऑनच होत नव्हता. मग त्याला चार्जिंगला लावा, त्याला 5-10 मिनटं चार्ज होऊन द्या. मग म्हटलं जाऊ दे, चार्जिंगला लावून लावून मला वस्तू वैताग आलाय. तो व्हॅक्यूम क्लीनर लावा, तो लायटर चार्जिंगला लावा, हे ते. आणि फायनली इथं आमचा कॅन्डल चालू झाली मस्तपैकी. आणि आता आम्ही कापतो केक. तर असं झाला आहे कारभाऱ्यांचा माझ्या छोटासा मस्तपैकी असा बड्डे सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे. एवढूसा केक आणलाय, त्यातून खाल्लाय किती वेळाचा. ती पण चाराचारीमध्ये तेवढं ठेवा की, आता फ्रीजमध्ये ठेवायला चालला होता ना. ठेवा बड्डे असून पोराचा मी काम सांगते पोराला इकडे. तर फायनली अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे छोटंसं. आणि तर इकडेही टिपा होता, इथे बघ इथं कचरा दिसतो ना इथं. आणि तिथंच आता सगळ्या साड्या मी खाली करून ठेवल्या आणि टिपाई घेऊन गेली. तर छान असं मस्त छोटंसं सोबर सेलिब्रेशन झालं आहे. आता तुम्ही म्हणाल गिफ्ट वगैरे काही दिलेच की नाही काजल, तर काय द्यायचं सगळंच आहे. आणि त्यांचं एक ते घेणारच नाही, कारण घेतलं ना तरी मग मला ओरडणार की कशाला आणलंस हे, कशाला घेतलं असते. आणि तसे मी त्या दिवशीच कपड्याची शॉपिंग करून दिली ती 2-3 दिवसाआधी. आणि सतत देतच असते, सारखं चालूच असतं माझं, असं काही नाही. त्याच्यामुळे मग ते म्हणतात कशाला उगाच आपलंच आहे, उगाच खर्चातही करायचं असं तसं. त्यामुळं त्यांना अजिबात, त्यांना केकही नको होता. तोच आम्ही जबरदस्ती दोघांनी मिळून घेतला. आणि नाहीतर मग तोही ते घेणार नाहीत. नाहीतर त्यांचं म्हणणं असतं कशाला, जी वस्तू नाही आहे ती घेतली तर ठीक आहे, काहीच नाही. पण आता त्यांना सगळंच आहे. त्याच्यामुळे मग नको वाटतंय. आणि आता थोडंसं आपलं मोठ्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, म्हणजे काहीतरी मोठं करायचं. असं असं एक त्यांचं मत असतं की नाही, हे थोडं थोडं साठवलं तरी काहीतरी मोठं करूयात, असं त्यांचं असतं. बाकी ते आमच्यासाठी म्हटलं ना पाहिजे ते गिफ्ट घ्यायला तयार असतात, पण त्यांच्यासाठी म्हटलं ना अजिबात नको असतं. कारण पुरुषांना काय, आपल्याला काय, आपल्याला गळ्यातलं कानातलं हातातलं दिलं तरी चालतंय. तसं त्यांना काय द्यायचं, त्यांच्याकडे एकतर घड्याळ, एअरबड्स, बेल्ट, वॉलेट, सगळंच. आणि मग आणि माझं असं झालं माझ्या लाईफचं की कोलॅबरेशनमुळे मला सगळ्या गोष्टी कस्टमाइज भेटतात. अगदी वॉलेटपासून बेल्टपासून सगळं कस्टमाइज भेटते. मग असं गिफ्ट वेगळं असं द्यायचं काही विषय येतच नाही. सगळंच अगदी वॉचपासून सगळं भेटते. त्यामुळं अशा काही गोष्टीच नाही आहेत ज्या घ्याव्या लागतील किंवा पाहिजेत. सगळंच. आता इयरबड्स पण भेटले द बेटर होमचे, म्हणजे ते 2-3 दिवसांनी येतील. कोलॅबरेशनसाठीच येणार आहेत ते पण. मग तेच ॲज अ गिफ्ट म्हणून द्यायचं. तसे मी त्यांना आत्ताच 2-3 महिन्यापूर्वी घेतले होते, कारण त्यांचं कंपनीचा रूट लांबचा आहे ना, त्यांना लागतात म्हणूनसाठी. तर एकच राहिलं की माझे चष्मे आणायचे राहिले, माझा चष्मा आणायचा राहिला. कारण तरी आज मी झोपली ना, ते घरी असले ना मला निवांत झोपायला भेटतं दिवसाचं.
ज्या दिवशी ते घरी नसतात ना मी कधीच झोपत नाही, कधीच. कारण माझं कामच संपत नाही. आणि आज म्हणजे आज आणि काल आम्ही अक्षरशः दोघांनी आमचे हात दुखत होते, एवढे ॲड्रेस आम्ही लिहिले तितके की आमचे हात दुखत होते. पोस्टवाले दादा आले होते ना, त्यांना पिशव्या भरलेल्या नेता येत नव्हत्या खाली. ह्यांनी हेल्प केली पिशव्या खाली नेण्यासाठी. एवढी मोठी मोठी सगळ्यांच्या 3, 4, 5 साड्या असं सगळी बुकिंग होती ना, एवढं बुकिंग झालं ना, म्हणजे तुम्ही बघा हे भरलेलं पूर्ण होतं स्टॉक. सगळा रिकाम झाला, सगळा अगदी थोडासा. आणि आतमध्ये ह्याचा तर ना झुमका पैठणीचा तर आता सगळाच गेला. 10 ते 12 पीस बाकी राहिलेत फक्त. आता उद्या परत स्टॉक मागवावा लागतोय. आणि हा असा इकडे थोडासा बाकी आहे. खूप भारी म्हणजे खूप भारी रिस्पॉन्स पण आला. तर जाऊ दे, चला छोटंसं सोबत सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.